अजित पवारांनी भाजपावर हल्लाबोल सुरूच ठेवलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये भाजपानं या पालिकेचा बोजवारा उडवलेला आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। दोन्ही राष्ट्रवादी मिळून लोकाभिमुख कामकाज करू असंही अजित पवार यांनी विधान केलंय। आशिया खंडामध्ये सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका असा नावलौकिक आपण सुरुवातीला मिळवला। आज तिला पार धुळीस मिळवण्याचं काम त्या नावलौकिकाला केलं। कर्ज रोखे काढून, बिलं थकून, आर्थिक शिस्त मोडून, भ्रष्टाचार करून या सगळ्या गोष्टी झाल्या। रामकृष्ण मोरे साहेब असतील, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याच्यामध्ये स्वतःचं योगदान दिलं आणि ही औद्योगिक नगरी, कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी, इथं इंडस्ट्री आणण्याचं काम केलं। पवार साहेबांनी इथं जवळ हिंजवडीला आपलं IT पार्क काढण्याचं काम केलं आणि त्याच्यातनं सगळं आपल्या पिंपरी चिंचवडचं चित्र बदलून गेलं। हे कुणी नाकारू शकत नाही। हा जाहीरनामा फक्त कागदावरचा शब्द नाही, तर पिंपरी चिंचवडच्या विकासाची ब्लूप्रिंट आहे। आमचा जाहीरनामा हा फक्त वचनांचा संग्रह नाही, तर तुमच्या समस्या सोडवण्यासाठीचा रोडमॅप आहे। वास्तविक 2017ला जे प्रमुख म्हणून सत्तेवर आले त्यांच्या जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या जरा पहा। कुठल्याही गोष्टीला ते पूर्णत्वाला नेऊ शकले नाही। आम्ही जर जनतेने आम्हाला प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, दोन्ही राष्ट्रवादीला